मग हा तरी सगळ्या गळून पडल्या ते आहे ना. माग स्वच्छ झाडलंय तिथे होय ग. माग किती छान दिसतंय स्वच्छ झाडलेल्यात. आणि इथं बघ की हो, इथं बघ कचरा कसा दिसतोय. आणि इथं बघ काय म्हणली. हा तू झाडलंय म्हणून छान दिसतंय होय. नमस्कार मंडळी, हा ना संध्याकाळचा व्हिडिओ आहे आणि दुपारी नुसताच पाऊस येऊन गेला होता, वारं पण होतं. त्याच्यामुळे सीताना दारात अंगणात खूप कचरा झाला होता. आंब्याचा पाला, लिंबाचा पाला, लिंबोळ्या खूप पडल्या होत्या. त्याच्यामुळे सीता मग म्हटलं चला संध्याकाळी झाडू मारावा. आणि ते बघा किती छान आणि स्वच्छ दिसतंय की नाही. मग झाडून वगैरे मारल्यानंतर मग लगेच संध्याकाळच्या स्वयंपाकाला लागलो. इथे डाळ भाताचा कुकर लावायचा होता आणि काही ताकाची कढी बनवायची होती. म्हणूनच इथे मी आणि दृष्टी स्वयंपाकाला लागलो होतो. आणि ते बघा माझा डाळ भाताचा कुकर लावून झाला होता. दृष्टीने ताक सुद्धा बनवून ठेवलं होतं आणि लगेचच मग म्हटलं चला ह्याचा कढीचा मसाला बनवून घ्यावा. इथे ना मिरची, लसूण, आलं आणि एक चमचा जिरे ना मी बारीक करणार आहे मिक्सरमध्ये. आणि इथे ना आमच्यात आंबट गोड अशी कढी आवडते. तुम्हाला कसली आवडते, नुसती आंबट आवडते का आंबट गोड आवडते ते मला नक्की कमेंट करून सांगा बरं का. मग आता तसंच होणार पावसाळ्यामुळे हिरवगार. आणि इथे बघा हिरव्या मिरचीचं माझं वाटण बनवून झालं होतं आणि लगेचच पातेलं तापायला ठेवलं होतं. त्याच्यामध्ये 2 ते 3 चमचे मी तेल टाकलं होतं आणि 1 चमचा मोहरी आणि कढीपत्ता घातला होता. आणि लगेचच मग हिरव्या मिरचीचं वाटण टाकून छान मस्त असं हलवून घेणार आहे. म्हणजे छान तडका बसला ना कढी पण छान होते, चवीला पण छान लागते. आणि मग इथे बघा आम्ही दोघींना ना, मी आणि दृष्टीनं ना कढी बनवून घेतली एकदम पारंपरिक पद्धतीने, छान मस्त अशी आंबट गोड छान झाली कढी.
वारं झालं का शांत झोपते. मग काय? वारं झालं हो सारखं हो येतं. हो. आणि त्याने भाज्या बनवून घेतल्या तोपर्यंत आयन शूटला होता. मग त्याचं मेकअप केलं, त्याच्यासोबत थोड्याशा गप्पा मारल्या आणि लगेचच मग मी आणि दृष्टीने भाकरी बनवून घेतल्या. तिकडं महाराष्ट्रातला असताना कसं चुलीवर बनवायचं मजा यायची आहे ना. आज आपण पण चुलीवर केलं असतं पण पावसामुळे मग काय तर खरं तर सवय लागली होती तिथं चुलीवर बनवायची. चुलीवर जेवढं दिसत होतं त्यावेळी मला भाकरी पण येत होतं. तर चला, कसा वाटला हा आपला छोटासा व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा. लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.